थुका पाटील ओ फिकू पाटील तुमच्या थुका पाटलाचं काय माहिती सांगा की. थुका पाटला बद्दल माहिती सांगायची होय तुला. ये इकडे. अरे ते थुका पाटील तर सुका पाटलाच्या वरचा होता. ये आलोच मग थांबा आलोच. थुका पाटला बद्दल तुला माहिती सांगायची होय. अरे ती थुका पाटील बी त्या सुका पाटलाच्या वरचं होतं. हा त्यानं 35 भाकरी खात होत. ती रोज टेन्शन मध्ये असाच 35 बाटल्या दारू प्याच. तू 35 बाटल्या. अरे त्यानं जर 35 बाटल्या पिलं हा. तर असं ही शिवार सगळं त्यानं मुतून सगळं वल्ल कीच करत होत. काय सांगायचं तुला लय मोठा राखीस ती बी. हा त्यानं सुका पाटील 35 भाकरी वरणात पुस करून खात होत. ती थुका पाटील तर असं सांगायचं रे बाबा आण 35 बाटल्या. तू बी आण 35 बाटले असं मोठं भगुन घ्यायचं आणि त्या भगुन्यात दारू वाटायचं. आणि काय सांगू तुला आता तिकडून 35 भाकरी आणायला लावायचं तिकडून 35 भाकरी 70 भाकरी असं कुस करून खात होत ती. हा लय मोठं राखीस होत ती. ह्यानं जर भगुन भरून दूध पिलं तर अख्खं शिवार डरगाळून घात करत होतं. ह्याला दारू शिवाय काय पचत नव्हतं दुसरं. अजून काय सांगतो मी ऐकलं होतं शेतात लोक खातच घालत नव्हती मग. आरती सांगायचा होतो. अरे ह्यानं जर दूध पिलं तर लोक काय करायचे आता आम्ही मेंढर राखायची. सगळी लोक काय करायची शेतात खात व्हावं म्हणून आमची मेंढर संध्याकाळी आमच्या शेतात बसवा म्हणायची. त्या थुका पाटलाला बघूनभर दूध प्याची आणि अख्खं रातभर त्या शेतात त्याला बसवायची. त्यानं डरगाळू सगळं शिवार घाण करायचं. 5 वर्ष खत घालावं लागायचं नाही शेतात. असला होता थुका पाटील. असला होता बाबा. आम्ही नुसतं त्याचं हागलेला वासानच आम्ही नुसतं चक्कर येऊन जी पडायचं. आम्ही 2 दिवस उठत नव्हतो. अजून काय सांगू तुला सांग. आता काय सांगू नका तुम्ही लय फेकाला बाबा. अरे लाल्या इसरला फिजरलाच काय. अरे माझं नावच आहे फिकू पाटील. फेकणारच नुसतं. खरा बाबा तुमचं ती सुका पाटील ती थुका पाटील तुम्ही फिकू पाटील.